आदर्श विद्यामंदिर सोनई प्राथमिक विभागच्या वतीने आजच्या स्नेहसंमेलनासाठी ज्यांनी अध्यक्षस्थान बसवलेले आहे आणि या श्री हनुमान ग्रामीण विकास संशोधन मंडळाच्या अध्यक्षा जयश्रीताई, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं आकर्षण आणि स्वतः कष्ट करून मेहनतीने अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या अशा राधिकाताई, नंतर व्यासपीठावर उपस्थित रविराज भाऊ आणि ज्यांनी पोलीस क्षेत्रात मुंबई नाशिक येथे चांगल्या प्रकारे काम पार पडून आज अहिल्यानगरमध्ये चांगलं नेतृत्व या सोनई पोलीस स्टेशनला देत आहेत असे माळी साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्र, नवीन शैक्षणिक धोरण शासनाने स्वीकारलं आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास झाला पाहिजे. तो विकास फक्त त्याचा बौद्धिक न होता सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा त्याचा विकास झाला पाहिजे, क्रीडा क्षेत्रातसुद्धा त्याचा विकास झाला पाहिजे. म्हणजे जेवढी क्षेत्रं असतील त्या क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी घडला पाहिजे आणि टिकला पाहिजे. या धोरणामागचा एक उद्देश असा असतो की आपल्या देशाला एक चांगलं सृजन असं नागरिक आपण घडवलं पाहिजे आणि ते नागरिकत्व चांगलं मिळवलं पाहिजे. यासाठी शिक्षण विभागामार्फत या स्नेहसंमेलनातून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपण भविष्यात काहीतरी घडावं, काहीतरी व्हावं, प्रत्येकाची अपेक्षा असते आणि पालकाची सुद्धा अपेक्षा असते की आपल्या मुलाने सुद्धा स्टेजवर बसलेल्या माळीसाहेबांसारखं PSI व्हावं, भास्कर पाटलांसारखं शिक्षण अधिकारी व्हावं. काही पालकांना असं वाटत असेल की राधिकाताईसारखं माझ्या मुलीने व्हावं, कारण प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती योग्यच आहे. कारण तुम्ही अपेक्षा जर विद्यार्थ्यांकडून, तुमच्या मुलांकडून जर ठेवली नाही तर मग कोणाकडून ठेवणार. पण मी पालकांना या ठिकाणी ग्वाही देतो की आमचे शिक्षक, कारण आज या स्टेजवर सांगण्यात आलं की ही शाळा नेवासा तालुक्यामध्ये सोनईची जी शाळा आहे ही प्रथम क्रमांकावर आहे. पण मी निश्चित सांगेल की या ठिकाणचे शिक्षक चांगल्या प्रकारे काम करत आहेत. नाही तर एखाद्या प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनाला एवढी गर्दी येणं फार दुरापास्त असतं. म्हणजे निश्चित पालकांचा विश्वास या आमच्या शिक्षकांनी संपादित केलेला आहे. मी असं सांगेन या आमच्या शिक्षकांना की या पालकांनी आपल्यावर जो विश्वास टाकलेला आहे तर ह्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आपण असं करा की निश्चित चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचं काम करा. कारण संस्कार टिकले तर आपली संस्कृती टिकणार आहे आणि संस्कृती टिकली तर आपला देश टिकणार आहे आणि तेच काम आपल्याला शिक्षकांना करायचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी हा संस्कारित झाला पाहिजे. नाही तर आज आपण पाहतो पेपर उघडल्यानंतर, TV च्या बातम्याचं चॅनल लावल्यानंतर देशात, राज्यात कुठे काय घडतंय. म्हणून आपल्या भारताला, आपल्या राज्याला एक चांगले संस्कारिक नागरिक आपल्याला मिळवण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करा. मी पालकांना सुद्धा विनंती करेल, तुमचे विद्यार्थी आमच्या शिक्षकांच्या ताब्यात फक्त 6 ते 7 तास असतात, उरलेला सर्व वेळ तुमच्याकडे असतात. तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे चांगलं बारकाईने लक्ष द्या. आज शाळेत काय शिकवलं एवढं जरी तुम्ही विचारलं तरी तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा त्या ठिकाणी अभ्यास करेल. तो तुम्हाला सांगेल मॅडमने हे शिकवलं, शिक्षकाने हे शिकवलं, अशा प्रकारचं तुम्हाला सांगेल. आणि ते जर तुम्ही रोज विचारत राहिले तर तो विद्यार्थी अभ्यासात सुद्धा लक्ष देईल. जर कधी आपण त्याला विचारलंच नाही तर तो म्हणेल आपल्याला कोणीच विचारत नाही आणि त्याच्यामुळे आपण काही करायचं नाही, असं सुद्धा निर्णय तो घेऊ शकतो. मी विद्यार्थी मित्रांना एकच प्रश्न विचारतो, तुम्हाला शेतकरी कोणाला व्हायचं फक्त सांगायचं आहे मला, फक्त हात वर करायचा. विद्यार्थी समोर बसले, शेतकरी कोणाला व्हायचं त्यांनी हात वर करायचा आहे. कोणीच हात वर करत नाही. राधिकाताईसारखं कोणाला व्हायचं आहे? राधिका पाहो किती हात वर आले. माळी साहेबांसारखं PSI कोणाला व्हायचं आहे? पहा किती हात वर आले. राधिकाताईंपेक्षा हात जास्त वर आले. आणि माझ्यासारखं शिक्षणाधिकारी कोणाला व्हायचं आहे? कमी हात आले. म्हणजे पहा कोणाचं महत्त्व जास्त आहे तर माळी साहेबांचं महत्त्व जास्त आहे.
का महत्त्व जास्त आहे की ते आपलं संरक्षण करत असतात आणि त्यांचा एक समाजात एक वेगळा दबदबा असतो. आज माळी साहेबांना खरंच सलाम केला पाहिजे आपण की एक चांगलं काम ते या तालुक्यामध्ये करत आहे. फक्त मी पालकांना सांगेल की प्रत्येक विद्यार्थ्याने काय व्हायचं हे आत्ताच ठरवून घ्या प्राथमिक शाळेत. नाही तर काय होतं भविष्यात त्या विद्यार्थ्याला कोणतीही दिशा जर नसली तर त्याच्या जीवनाची दशा होत असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला एक दिशा देण्याचं काम आमचे शिक्षक तर करतील, परंतु पालकांनी सुद्धा त्याची एक दिशा ठरवून घ्या आणि तो विद्यार्थी भविष्यात तसा घडेल या दृष्टीने त्याला मार्गदर्शन करा. कारण आज परिस्थिती अशी आहे की सकाळी विद्यार्थी म्हणतो मला डॉक्टर व्हायचं आणि संध्याकाळी म्हणतो नाही नाही आता मला पोलीसच व्हायचं. कोणी म्हणतं मला मिलिटरीतच जायचं. म्हणजे सकाळी काही विचार असतो, संध्याकाळी काय असतो. असं जर घडत गेलं तर तो विद्यार्थी कुठेही टिकत नाही, कुठेही घडत नाही आणि तो नेमका 12वीला नापास होतो आणि मग आपल्या मुलाच्या पदरीने आपल्या पदरीसुद्धा एक अपयश येतं. म्हणून असं होऊ नये म्हणून आजच काहीतरी घडा. मी सुद्धा इयत्ता 4थीमध्ये होतो आणि तेव्हाच ठरवलं होतं मला शिक्षणाधिकारी व्हायचं आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न केला. त्याला कारणही तसं घडलं होतं. आमचे गुरुजी होते, देशमुख नावाचे गुरुजी, चांगले शिकवायचे, आम्हाला लई रट्टे मारायचे, ते मला पहिलीपासून होते. तर त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आमच्या शाळा व्हिजिट केली आणि आमच्या वर्गात आले. आमच्या वर्गात आल्यानंतर आम्हाला काही प्रश्न विचारले, पण आम्ही 2-3च मुलांनी उत्तरं दिली. मग शिक्षणाधिकारी त्यांना रागवले, देशमुख सरांना, की तुम्ही चांगली तयारी करून घेतली नाही. पण आमचे जे मुलं होते, काय झालं, आम्ही घाबरलो ना शिक्षणाधिकारी आले म्हणून. आता कोणी घाबरत नाही, गुरुजीही घाबरत नाही. अगोदरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सर्व घाबरायचे, पण ते आमच्या देशमुख गुरुजींना रागवलं. मला त्याचा राग आला. मी देशमुख गुरुजींना विचारलं हे कोण होतं म्हटलं. ते म्हणे हे फार मोठे साहेब आहे, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहे. मी त्याच दिवशी ठरवलं की आपणही शिक्षणाधिकारी व्हायचं, पण गुरुजींना रागवायचं नाही तर प्रेमाने सांगायचं. आणि तेच काम आम्ही अहिल्यानगरमध्ये करत आहोत. सर्वांना पालकांना सांगू इच्छितो की आम्ही जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्याचे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आमचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर यांनी 3रीपासूनच एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला नाव दिलं आहे मिशन आरंभ. आणि ह्या मिशन आरंभाच्या मार्फत आम्ही इयत्ता 3रीपासून तर 8वीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहोत. आणि आज अशी परिस्थिती आहे की 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा रविवारी आहे. आमच्या जिल्हा परिषदेचे विद्यार्थी म्हणतात उद्या आहे का पेपर, परवा आहे का पेपर. कारण त्यांची एवढी तयारी झालेली आहे की त्यांना असं झालं आहे की कधी परीक्षा देतो आणि कधी मी उत्तीर्ण होतो आणि कधी मेरिटमध्ये येतो. कारण मिशन आरंभ असा उपक्रम आहे. मी तर या शाळेच्या अध्यक्ष मॅडमांनाही सांगेल की आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या या विद्यार्थ्यांकडून सुद्धा मिशन आरंभाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील किंवा जे पुस्तकं आम्ही तयार केलेले आहे ते सोडून घ्या. निश्चित याचा लाभ या सोनईतल्या सर्व विद्यार्थ्यांना होईल. कारण आजचं जग हे स्पर्धा परीक्षेचं जग आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, तर अगोदर स्पर्धा परीक्षाच द्यावी लागते. त्याच्याशिवाय तुम्हाला काहीही होता येत नाही. साधं पोलीस जरी व्हायचं आहे तरी परीक्षा द्यावी लागते स्पर्धेची आणि त्याच्याशिवाय कोणतीही नोकरी मिळत नाही. मला तर वाटतं भविष्यात शिपाईलासुद्धा होणार आहे, त्यालासुद्धा पेपर राहणार आहे. कारण एक शिपाईची जागा निघाली तर तिला 10,000 अर्ज असतात एका जागेसाठी. म्हणजे एक स्पर्धेचं युग सुरू झालेलं आहे. म्हणून या स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी टिकावा, या शाळेचं नाव लौकिक वाढावं म्हणून निश्चित आपण असं कराल अशीही अपेक्षा बाळगतो. आणि आजच्या या स्नेहसंमेलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आणि ज्यांना बक्षीस आम्ही जे वितरित केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा भविष्यकाळामध्ये सुद्धा असे मोठे मोठे बक्षीस मिळावं. काही विद्यार्थ्यांनी राधिकाताईंसारखं व्हावं सोनईमधून अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपला वागण्यातला आणि बोलण्यातला साधेपणा हा सर्व काही सांगून जातो. आपण जेवढे जण या क्रीडांगणाच्या ठिकाणी उपस्थित आहोत प्रत्येकजण एकच हृदय घेऊन जन्माला आला. त्याप्रमाणे राधिकाताईसुद्धा एक हृदय या ठिकाणी घेऊन जन्माला आल्या. परंतु त्यांनी आज लाखो मनामध्ये लाखो हृदयांमध्ये जागा निर्माण केली. तशी जागा प्रत्येकाला निर्माण करता यावी म्हणून
हे व्यासपीठ आज प्राथमिक विभागानं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. कारण का, राधिकाताईंचं जर आपण सांस्कृतिक विभागातलं कार्य जर पाहिलं तर कसं आहे, त्यासाठी एका शब्दात सांगतो, ज्यांच्या आहारात आहे सत्व, वागण्यात आहे तत्व आणि राधिकाताईंच्या बोलण्यात आहे ममत्व, म्हणून संपूर्ण राधिका नावानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक ममत्वाची भावना ज्या व्यक्तीनं निर्माण केली, असं लाखोंच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं एक अनमोल असं हृदयरत्न या ठिकाणी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि कौतुकाची थाप देण्यासाठी या ठिकाणी येत आहे. मी राधिकाताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या सर्व सोनईकरांना, बालविद्यार्थ्यांना संबोधित करावं. सन्माननीय आणि दादा आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते. नमस्कार नमस्कार. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणेंद्र माथा रुगुटी जळारी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. त्या कैलास राणाला नमस्कार करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, पाटील सर, रविराज दादा, जयश्रीताई, सुषमाताई, माळी सर, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, माझ्यावरती प्रेम करणारे माझे प्रेक्षक, ज्यांच्याशिवाय मी कोणीही नाही, कणभरही नाही, असे सर्व माझे मायबाप रसिक आणि उपस्थित सर्व मान्यवर, तुम्हाला माझा मनापासून नमस्कार. आज मला इथे सोनईमध्ये येऊन खूप छान वाटतंय. इतक्या पवित्र ठिकाणी आपण आलो आहोत यावरती विश्वास बसत नाहीये. आज मला इथे माझं स्वागत करताना पवित्र ज्ञानेश्वरी दिली गेली. ज्ञानेश्वरीतले प्रत्येक शब्द आणि शब्द वाचून त्याचा अर्थ मनामध्ये रुजवण्याचा मी प्रयत्न करेन. या इतक्या सुंदर भेटीसाठी मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. आज मला इथं तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळतेय. या आदर्श अशा शाळेच्या निमित्ताने आणि इतकं छान काम इथं सुरू आहे. मी इथे येताना या शाळेविषयी माहिती घेतली की काय पद्धतीचं काम आहे. 1992 पासून ही शाळा अविरत सुरू आहे आणि इथले शिक्षक काय पद्धतीने मुलांवरती मेहनत घेत आहेत. आईसारखं, वडिलांसारखं वाढवत आहेत, आपली मुलं असल्यासारखं वाढवत आहेत, त्यांना अधिकाधिक देण्याचा प्रयत्न करतायत. हे बघून खूप छान वाटतंय. मी जेव्हा आपल्या देवदेवतांकडे पाहते तेव्हा प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी शस्त्राव्यतिरिक्त असतं. काही देव आपले निशस्त्र सुद्धा आहेत, पण प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी वाद्य आहे. प्रत्येक जण कलेचा उपासक आहे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये धन जितकं महत्त्वाचं, शिक्षण जितकं महत्त्वाचं, तितकीच कला देखील महत्त्वाची आहे, असं मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. आज या ॲन्युअल डेच्या प्रसंगी तुमचे शिक्षक तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला विविध कलांमध्ये निपुण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याकडनं जितकं काही घेता येईल तितकं घ्या. ते खूप छान आहे. आज मला ही बोलण्याची संधी दिलेली आहे, त्यानिमित्तानं मला तुम्हाला एक गोष्ट म्हणजे माझ्या
बोलण्यातनं मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे जीवन सुंदर आहे. जीवन सुंदर आहे ते तुम्ही अनुभवा. तुम्ही खूप छोटे आहात. एका कवीनं म्हटलंय की स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इहलोक हवा. म्हणजे मला दुसरं काही नको, मला स्वर्ग नको, मला सुरलोक नको, मला हा इहलोक हवा. कारण इथं राहायचं आहे, मला या पृथ्वीवरती राहायचं आहे, मला जगायचं आहे. कारण इथे जे आहे तसं दुसरीकडे कुठेही नाही. इतक्या अनंत गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत. त्यामुळे जगा, जीवन सुंदर आहे हे मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतंय. तुम्ही खूप लहान आहात. अनेक पालकांनी अनेक गोष्टी केलेल्या असतील आत्तापर्यंत, अनेक गोष्टी अनुभवलेल्या असतील. काही चांगल्या असतील, काही वाईट असतील. काही गोष्टींबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल, कटुता असेल, पण त्या फुकट जात नाहीत. त्यातनं आपण काहीतरी धडा घेत असतो. म्हणून जगणं, झगडा करणं आणि आनंदात राहणं, समाधानानं राहणं हे खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं शिक्षणाबरोबर आपण आपल्या पुढच्या पिढीला ह्यातलं काहीतरी दिलं पाहिजे, जगण्याची उमेद दिली पाहिजे. आपल्याला आसपास सगळीकडे अनारकी माजलेली दिसते, तेच बघत राहायचं का? आपल्या देशात कितीतरी विविधता आहे, खूप सुंदर मंदिरं आहेत, खूप चांगली स्थळं आहेत, खूप मोठे मोठे व्यक्तिरेखा आहेत. त्यांच्याकडनं काहीतरी शिकायचं आणि मग त्यातनं आपल्या वागण्यातनं काहीतरी उतरवायचं. हे बघायचं का केवळ अनारकी बघायची? यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना तयार केलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यांना सकारात्मकतेची जाणीव करून दिली पाहिजे आणि सकारात्मक दृष्टीनं बघायला शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या मते सर आणि आम्ही एका वेगळ्या पिढीमध्ये वाढलेलो आहे. मी माझ्या मालिकेमध्ये नेहमी हे वाक्य म्हणायचे, जोवर पडत नाहीत रट्टे तोवर सुधरत नाहीत पोट्टे. तर आम्ही असे पोट्टे आहोत ज्यांनी लई रट्टे खाल्लेत. पोट्टे लई ओरडून राहिले. पण हल्ली पोरांना रट्टे देऊन चालत नाहीत, त्यांना प्रेमानं समजवायला लागतं. बरोबर आहे ना? हो ना? काय करताय? मला असं वाटतं की आजची पिढी ही खूप हुशार पिढी आहे. आम्ही तेवढे कदाचित हुशार नसू म्हणून खूप रट्टे खाल्ले. तुम्हाला खूप काही गोष्टी आहेत. फक्त आपल्याकडे एक अत्यंत वाईट गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्या हातात, ते म्हणजे मोबाईल. आणि ते यंत्र आपल्याला बर्बाद करून टाकण्याची शक्यता आहे. आपल्याकडे खूप सुंदर गोष्टी आहेत, त्या मोबाईलवरती बघू नका. प्रत्यक्ष जा, अनुभवा आणि समृद्ध व्हा असं मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतंय. आपल्या आत्ता मगाशी इथं माझ्या स्वागतासाठी मला कळत नाही तुम्ही का बरं ओरडताय. शूटिंग होत आहे का? ओके, जे काय असेल ते. तर इथं माझ्या स्वागतासाठी इतकं सुंदर नृत्य लोकांनी सादर केलं. त्या सगळ्या कलाकारांचं मी कौतुक करते. त्यांनी जी मेहनत घेतली, इथे विविध कार्यक्रम झाले, एक सुंदर स्वागत गीत झालं, नृत्य झालं. त्या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी, ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, त्या सगळ्यांचं मी कौतुक करते आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते.
आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, पुन्हा एकदा सांगते, जीवन सुंदर आहे. तुमची मानसिकता खूप चांगली ठेवा. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. छान राहा, आनंदी राहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण आमच्या सोने विभागातील सर्व विद्यार्थ्यांना ममत्वाचे रट्टे दिले, त्यामुळं आमची पोट्टी नक्कीच भविष्यात कलागुणांमधच्या क्षेत्रामध्ये असतील, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असतील, नक्कीच पुढे जातील. ताईनं सुंदर संदेश दिला, म्हणून ताईंच्या सुंदर संदेशाचं थोडंसं वर्णन सांगतो. जिथे 2 घास प्रेमानं खाता येतील अशी असावी पंगत, आणि मन मोकळं करता येईल अशी असावी संगत. आयुष्याला जर ही लाभली तर जगण्याची रंगत नक्कीच वाढेल. असा ममत्वाचा सल्ला आपण आपल्या अध्यक्षीय आणि प्रमुख अतिथीच्या मनोगतातून व्यक्त केला. कारण ताईंच्या बोलण्यामध्ये एक वाक्य आलं, जीवन ही जगण्याची कला आहे, जीवन महत्त्वाचं आहे आणि ते आपण उत्तमरित्या जगलं पाहिजे. म्हणून आपलं आयुष्य एक आहे टेस्ट. ज्यादा विचार करू नये, आता त्याच्यावर करणं आहे वेस्ट. म्हणून सर्वांना एक आहे रिक्वेस्ट, सर्वांच्या सोबत मन मोकळ्या मनानं जगावं आपण बेस्ट. कारण आपण राधिकाताईसह सर्वजण आहोत या जगातले गेस्ट. म्हणून एकदा जोरदार टाळ्या राधिका साईंसाठी एकदा आपण घेऊया. आणि मी या ठिकाणी मनापासून संस्थेच्या वतीनं सन्माननीय रविराज तुकारामजी पाटील गडाख, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय जयश्रीताई गडाख यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सन्माननीय अतिथीगणांना धन्यवाद देतो. आणि सन्माननीय अतिथीगणांना मी विनंती करतो की आपण समोर विराजमान व्हावं, आसनस्थ व्हावं आणि पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण यानंतर लगेच सुरुवात करणार आहोत. ती सुरुवात होऊस तर मी सन्माननीय अतिथीगणांना विनंती करतो की आपण समोर आसनस्थ व्हावं. सुंदर असा नेटकान मनामध्ये, हृदयामध्ये साठवून ठेवण्यासारखा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रमचा सोहळा संपन्न होणार आहे. पुढील आकर्षण आमच्या प्राथमिक भागातील बालगोपाळांची सुंदर नृत्य या ठिकाणी संपन्न होणार आहेत. काही क्षणातच कार्यक्रमाला, सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण आपल्या जागी आसनस्थ व्हावं. दोनच मिनिटामध्ये आपलं पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी सन्माननीय अतिथीगणांना विनंती करतो की आपण समोर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पाहण्यासाठी आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाला लगेच सुरुवात होत आहे. मागे उभा असणाऱ्या सर्व पालकवर्गाला, विद्यार्थ्यांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं. सर्वांनी खाली बसून घ्यावं. मी आदर्श विद्या मंदिर प्राथमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला लगेच या ठिकाणी सुरुवात होते आहे. आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्रीयुत रविराज तुकारामजी पाटील गडाख यांना विनंती करतो की आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर यावं. सन्माननीय रविदादा गडाख यांना विनंती करतो की आपण
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर यावं. सांस्कृतिक गटाचं या ठिकाणी उद्घाटन सन्माननीय, त्याचप्रमाणे सन्माननीय माळी साहेब, सन्माननीय विजय माळी साहेब, दादांना विनंती करतो की सांस्कृतिक कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवून आपण या ठिकाणी विधिवत उद्घाटन संपन्न करावं. जोरदार टाळ्यांच्या गजामध्ये श्रीफळ वाढवून आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्राथमिक विभाग आदर्श विद्यामंदिर सोनईच्या सांस्कृतिक विभागाचं उद्घाटन या ठिकाणी सन्माननीय युवा नेते श्री हनुमान ग्रामीण विकास संशोधन मंडळ पानसवाडी संस्थेचे सन्माननीय सचिव रविराज तुकारामजी पाटील गडाख यांच्या वतीनं संपन्न झालेला आहे. आणि लगेच बालगोपाळांचा सुंदर असा कल्चरल महाकुंभ म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. एकाचड एक रंगत वाढवत जाणारी ही सुंदर रंगीत तालीम या ठिकाणी संपन्न होते. आपण आपल्या पाल्याचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करूया आणि त्यांना प्रोत्साहन देऊया. सुंदर कार्यक्रमाचं नेटकं नियोजन संपन्न होत आहे. हिंदू धर्मामध्ये पूजनीय आपल्या सर्वांचे लाडके भगवान गणेश आणि भगवान गणेश यांच्या पहिल्या इव्हेंटनं आपण याच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करतोय. एकदा जोराचा जयघोष गणपती बाप्पा, आवाज गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. रेडी 1 2 3 स्टार्ट. लाइट म्यूजिक. वृद्धि होती हाँ तेरे ही आने से और सुंदर ये सृष्टि होती हाँ तेरे ही आने से. मोरया अंधेरे कोने में जो दानव छुपा है मोरया, उस पे ही जय हो तो दिग्विजय हो तेरी तरह मोरया. गणपति बाप्पा पुढच्या वर्षी लाख कोई धमकारे. हो हम तेरी राहों पे चलते, हम नहीं रुकने वाले. मेरा देवा देवों का देवता, माता देवा देवों का देवता, पैर रुकने ना सके झुकने ना देगा. दुर्जन का नाश तू कैसा विकास है राजा.
फिर कोई दूजा, तू सबका विश्वास है राजा, तू सबका विश्वास है राजा। यूं तो सभी देवों के आगे ये सर झुका है मोरया, पर अपना है तू घर पे हमारे आया है मोरया। शंभु सुताय लंबोदराय मोरया। धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। जो शरण तुला आला त्याचा उद्धार तू केला, जो शरण तुला आला त्याचा उद्धार तू केला। चला मिळून सारे बोला बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा। बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। हे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। जोरदार टाळ्या। आज की शाम आदर्श विद्या मंदिर के नाम। नेक्स्ट परफॉर्मेंस रेडी, कम ऑन द स्टेज। एंकर कुमारी दिशा प्रशांत गडाख, प्रांजल कानिपनाथ लांडे। एंकरिंग प्लीज। साऊंड ऑपरेटर त्यांना माईक द्या। हॅलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. रिस्पेक्टेड सर मिस्टर रविराज पाटील गडाख, जनरल सेक्रेटरी. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ऑनर
तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला अंबर पे मेरे एक ही तारा वो एक तारा हो तुम ना कोई खुदा मेरा तेरे सिवा मेरा जग सारा हो तुम मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ पापा मेरी जान हरदम रखना अब हाथ ये सर पर तुम पापा मेरी जान मेरे संग चलना हर मील का पत्थर तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ जन्म जन्म हो तू ही जमी आसमां जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ जन्म जन्म ओ तू ही ज़मीं आसमां ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ अकेले तुम जो हम तुम संग है तो फिर क्या गम तू मेरा दिल तू मेरी जान I love you, Daddy. तू मासूम तू शैतान But you love me, Daddy. तू मेरा दिल तू मेरी जान I love you, Daddy. तू मासूम तू शैतान But you love me, Daddy. But you love me, Daddy. But you love me, Daddy. व्हेरी नाईस परफॉर्मन्स जोरदार टाळ्या प्लीज ग्रुप फोटो ऑल स्टुडंट फोटोग्राफर त्यांचा ग्रुप फोटो घ्या नेक्स्ट परफॉर्मन्स रेडी तत्पूर्वी आदरणीय सोनवणे सर आपण बक्षीस दात्यांचा नामोल्लेख करा सन्माननीय सोनवणे सर हॅलो आत्ताच झालेल्या गाण्याला श्री सोनवणे विठ्ठल सर 400 रुपये अंकुश आव्हाड 100 रुपये सुनील दानवे सर 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन आभार राजेंद्र लोकले सर 500 रुपये ऋषिकेश विरकर 500 रुपये 5000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे
विद्यालयाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. अरुण भाऊ चांदगोडे यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. वेदांत दरंदले 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. विद्यालयाच्या वतीने या देणगीदारांचं मनपूर्वक खूप खूप आभार. असंच आपलं प्रेम आमच्या विद्यालयावर राहावे. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. सॉल्यूशन जो मिला तो सारा क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे तू फुसला ले. दिल इडियट है प्यार से उसको समझा ले. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन. रफ्तार से चल पड़ी, जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई. हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा. समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. Every moment now we're having a blast, singing oh eh, oh. Living every day like it's your last, singing oh eh, oh. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका.
तांबडी तांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका लाका खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टकाडक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजनी बोलले ते नकाशात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगात जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणारच हमखास आपल्या कामात नाही कधी काय शंका क्राऊड मध्ये दंगा बघ साक्षीला जनता जिकडे जाशील तिकडे आपलाच डंका पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा जोरदार टाळ्या. व्हेरी नाईस परफॉर्मन्स. नेक्स्ट परफॉर्मन्स राधेच्या हृदयात. राधेच्या हृदयात श्याम आहे, राधेच्या श्वासात श्याम आहे, राधेच्या ध्यासात श्याम आहे आणि म्हणूनच दुनियेच्या मुखात राधा कृष्ण नाम आहे. नेक्स्ट परफॉर्मन्स जोरदार टाळ्या. आता झालेल्या कार्यक्रमाला केंद्र प्रमुख लोणारी साहेब सर्व कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रांजल कानिपनाथ लांडे, गडाख मामा ड्रायव्हर, संतोष वाडेकर 51 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. रेडी ऑल स्टुडंट. 1 2 3 साऊंड म्युझिक स्टार्ट. ऋषिकेश गंगाधर विरकर यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी विद्यालयाला दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. चंद्र उज्ज्वल निशा चहू दिशी उल्लास मधुवन के कण कण में है थिरक रहा महारास. राधा कृष्णा राधा कृष्णा. आज धरा निज भाग्य पे देखो जाए स्वयं ही वारी. जमुना जी के तट की सुंदर छटा आज है न्यारी. मंद सुगंधित पवन चले देखो हो कर मतवारी. राधा के संग रास रचाए कान्हा कुंज बिहारी. राधा के संग में आज रास रचे कृष्ण कान्हा. कान्हा की धुन पे आज झूमे कैसे देखो राधा. आई पूनम की प्यारी रात रास रचे कृष्ण कान्हा. कान्हा की धुन पे आज झूमे कैसे देखो राधा. नाचे राधा जी सुध बुध गवा के संग छलिया जी का पाके. ओ नाचे राधा जी सुध बुध गवा के
संग छलिया जी का पाके हो गूंजे गूंजे उत्सव में जग सारा आज राधा कृष्ण कृष्ण राधा आई पूनम की प्यारी रात राधा कृष्ण कृष्ण राधा के धुन पे आज झूम कैसे देखो राधा आत्ताच झालेल्या गीताला विलास शिंदे व्हाईस चेअरमन पानसवाडी यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगी दात्याचं धन्यवाद. अतिशय सुंदर राधाकृष्णाचं हे गीत श्रीराम वडापाव 200 रुपये, एएस डेकोरेशन 100 रुपये, सोमाद खरात 100 रुपये, बाळासाहेब लाहोरे महाराष्ट्र बँक सोनई यांच्यातर्फे 500 रुपये, रवींद्र दहितुले 100 रुपये, मदनजी बनसोडे यांच्यातर्फे या गाण्यासाठी युवराज बनसोडे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. देणगीदारांचं मनपूर्वक आभार. कोकणे मॅडम रेडी. अतिशय सुंदर बाळासाहेब लाहोरे आणि नियोजनाचं सुंदर उदाहरण म्हणजे आदर्श विद्या मंदिरचं आजचं वार्षिक स्नेह संमेलन. रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि आदर्शवत नियोजन, अगदी नजर पुरे ना एवढं पब्लिक. आमच्या माता माऊली देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ज्यांना कुणाला विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं असेल जाके हाथ जिया पे मलमल तेरे छज्जे के नीचे खड़े हैं बस गए जैसे दलदल तेरे छज्जे के नीचे ही खड़े हैं
इत्र गिरा दो गुलाबो जरा इत्र गिरा दो आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी पर तूने ये बात न मानी ये काली काली आंखें ये गोरे गोरे गाल ये तीखी तीखी नजरें ये हिरनी जैसी चाल ये काली काली आंखें ये गोरे गोरे गाल ये तीखी तीखी नजरें ये हिरनी जैसी चाल देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल ये काली काली आंखें ये गोरे गोरे गाल ये तीखी तीखी नजरें ये हिरनी जैसी चाल ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता नाम तो बता तेरा नाम तो बता तेरा नाम तो बता ओए होए 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 ओए होए हाय हाय ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता ओ नाम के दीवाने तू काम तो बता ओ नाम के दीवाने तू काम तो बता अतिशय सुंदर. नेक्स्ट परफॉर्मन्स UKGP याद पिया की. रावडे मॅडम प्लीज ऑल स्टुडंट कम ऑन द स्टेज. सोरणे सर. जालिंदर मुंगशे यांनी आत्ताच झालेल्या गाण्यासाठी 100 रुपये, 10 तोंडे मॅडम 500 रुपये, वंदना शिंदे 100 रुपये, म्हातार देवबडे 200 रुपये, दीपक बेलेकर 500 रुपये, पूजा बेलेकर 100 रुपये, दत्तात्रय डोळे 100 रुपये, शिवाजी भागवत 100 रुपये, RG कंपनी सोनई 501 रुपये, श्रीराम वडापाव 200 रुपये, AS डेकोरेशन 100 रुपये सोनई. या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार. महावीर फ्रूट कॉर्नर
अरिहंत कलेक्शन 1000 रुपये, जगदंबा फ्रूट स्टॉल तांदळे 501, मोरया जनरल स्टोअर रेफरी 501, दामोदर काळे 211. धन्यवाद देणगीदारांचे. विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्याबद्दल आदर्श विद्यामंदिर प्राथमिक सोनई तर्फे आपले आभार. आसमां में जैसे बादल हो रहे हैं, हम धीरे 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 पागल हो रहे हैं. आसमां में जैसे बादल हो रहे हैं, हम धीरे 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 पागल हो रहे हैं. मैं तो मर जाना है वो ना जो मिलने आए, मैं तो मर जाना है वो ना जो मिलने आए. सांसें मेरी है उनके हाथों में, याद पिया की मेरे पिया की आने लगी हाय भीगी भीगी रातों में. ओ याद पिया की आने लगी हाय भीगी भीगी रातों में. तू मेरा हुक्म का इक्का, तू ही मेरी क्रिकेट का छक्का. मैं अलादीन तू मेरा जिन, मैं अधूरा तेरे बिन. तू मेरी बोली का सिक्का, तू ही दिलदार मेरा पक्का. तू अलादीन मैं तेरा जिन, मैं अधूरा तेरे बिन. मैं किसी से कम नहीं, तूने सिखाया जीने का नुस्खा यही तूने बताया. नाच मेरी जा होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु. नाच मेरी जा होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु. मार छलांगे झूले गगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु. नाच मेरी जा होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु. जमा नहीं जमा नहीं जब तक दिला सही, जमा नहीं जमा नहीं जब तक दिला सही. ओ होई 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 मनवा करतम छोई होई, जमा नहीं जमा नहीं जब तक दिला सही. ਤੂੰ ਹੋ ਗਈ 1 2 2 ਓ ਕੁੜੀਏ what to do, ਉਹ ਹੋ ਗਈ ਮੁੰਡੇ ਦੀ ਪਤੰਗਾਂ ਵਰਗੀ. ਤੂੰ ਐਵੇਂ ਉੱਡਦੀ ਉਹ ਹੋ ਗਈ ਮੁੰਡੇ ਦੀ. ਹਿੱਲਾਂ ਤੇ ਚੱਲਦੀ ਟੁਕ ਟੁਕ ਤੂੰ ਕਰਦੀ, ਮੇਕਅਪ ਤੂੰ ਕਰਦੀ ਆ. ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਪੜ੍ਹਦੀ ਗਿਟ ਪਿਟ ਤੂੰ ਕਰਦੀ, ਜਿਵੇਂ ਕੁਈਨ ਸਾਡੀ ਵਿਕਟੋਰੀਆ. ਤੂੰ ਘੰਟੀ ਬਿਗ ਬੈਨ ਦੀ, ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ ਉਹ ਜਦੋਂ ਨੱਚੇ ਪੈਣ ਦੀ. ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ ਤੂੰ ਘੰਟੀ ਬਿਗ ਬੈਨ ਦੀ. ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ ਉਹ ਜਦੋਂ ਨੱਚੇ ਪੈਣ ਦੀ. ਪੂਰਾ ਲੰਡਨ ਠੁਮਕਦਾ. ठुमकदा लंदन ठुमकदा
अतिशय सुंदर परफॉर्मन्स. एकदा जोरदार टाळ्या. लहान मूल म्हणजे देवागरचं फूल. कसं नाचलं कसं बागडलं तरी भारीच वाटतं. सरोने सर प्लीज. सरोने सर तोपर्यंत नेक्स्ट परफॉर्मन्स मला वेळ लागला. संतोष घोडके 100 रुपये, गणेश वाघ 100 रुपये, आरोही राजपूत कंस्ट्रक्शन 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. श्रीकृष्ण स्वामील अँड आप्पा कंस्ट्रक्शन शिरेगाव 500